वऱ्हाडी कोण कोण येणार आमच्या ऋतुजाचं लगीन. श्रोते हो, नमस्कार. नुकताच मानव्याची लेक चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी ऋतुजा बलकवडे हिचा शुभविवाह वडूज जिल्हा सातारा येथील चिरंजीव गणेश सावंत यांच्याबरोबर थाटात संपन्न झाला. विवाह जमला भलेही वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून, पण लव ॲट फर्स्ट साईट म्हणतात ना, तसं पहिल्या भेटीतच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. आदरणीय विजयाताई लवाटे यांनी उभ्या केलेल्या मानव्य संस्थेच्या माध्यमातून यशस्वीरित्या पार पडलेला हा 49वा विवाह. HIV बाधित रुग्णांच्या मुलांना समाजानं नाकारलेलं असताना त्यांचा सांभाळ करणं, योग्य औषधोपचार देणं या उद्देशानं सुरू झालेली ही संस्था परिश्रमपूर्वक या मुलांना वाढवती आहे. म्हणूनच त्यांचं जीवनमान नुसतं सुधारलंच नाही, तर छान वाढत चाललंय, बहरत चाललंय. त्यातून या मुलांच्या सुखमय आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याचंही आव्हान संस्थेसमोर उभं राहिलं आहे. संस्थेनं सामाजिक जाणीवेतून आणि तशाच समविचारी देणगीदारांच्या सहकार्यातून ते आव्हान यशस्वीरित्या पेललंही आहे. म्हणूनच संस्थेचे अध्यक्ष श्री शिरीष लवाटे सर, सौ उज्ज्वलाताई लवाटे, सौ सुषमाताई आपटे तसंच संस्थेचे इतर विश्वस्त हितचिंतक यांचं विशेष कौतुक. ऋतुजा आणि गणेश यांच्या विवाहाला मी आवर्जून उपस्थित राहिले. हल्ली बऱ्याच कौटुंबिक विवाह सोहळ्यांना हजर राहण्याचा अट्टाहास मी सोडून दिलाय, पण या सामाजिक विवाह उत्सवाला मात्र आवर्जून उपस्थित राहिले. जमतील तशा मंगलाष्टकाही म्हटल्या, वधूवरांना शुभाशीर्वाद दिले, भोजनासह त्या संपूर्ण आनंदोत्सवाचा अनुभव घेतला. वधूवरांना उखाणे घ्यायला लावले. मानव्य संस्थेतल्या ऋतुजाच्या अनेक मैत्रिणींनी आपल्या आठवणी जागवल्या. गणेश दाजींना दीदीची काळजी घ्या अशी विनंतीही केली. लग्नात अजिबात रडायचं नाही असा पक्का निर्धार करून या सगळ्यांनी तो पाळलाही. संस्थेचे अध्यक्ष श्री शिरीष लवाटे, व्यवस्थापिका जमिला मॅडम, देणगीदार व स्वयंसेवक श्री महेश कुलकर्णी व मानव्यच्या मेडिकल अधीक्षक डॉक्टर अश्विनी देशपांडे मॅडम यांनी अतिशय भावूक शब्दात आपलं मनोगत व्यक्त करून या नवदाम्पत्याला प्रेमळ आशीर्वाद दिले. नवरदेव गणेश यांची बहीण सौ नम्रता व तिचे मिस्टर श्री प्रसाद जगदाळे यांनी पुढाकार घेऊन हा विवाह सोहळा आनंददायी आणि समाधानाचा बनवला. खरोखरच हृदय अशा या सामाजिक विवाह सोहळ्याला हजर राहण्याची संधी मिळाल्यामुळं मी स्वतःला भाग्यवान समजते. प्रत्यक्ष हजर राहू न शकलेल्यांसाठी आजचा हा व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवते आहे. ऋतुजा आणि गणेश या नवदाम्पत्याला आरोग्यपूर्ण सुखी सहजीवनासाठी मन भरून शुभाशीर्वाद देऊया. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वऱ्हाडी कोण. खरोखर हा एक खूप कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचा सोहळा या ठिकाणी आज पार पडला. मी आमच्या वडूजकरांच्या परिवाराच्या वतीनं मानवी संस्थेला त्याचे संस्थापक सदस्य लवाटे मॅडम असतील, सर असतील, त्याचे सगळे सदस्य असतील, आणि जमीला मॅडम असतील, तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमची छान व्यवस्था केली आणि ऋतुजा आणि गणेश या दोघांनाही सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. नांदा सौख्य भरे असे आशीर्वाद देतो. आणि एक छोटासा कार्यक्रम आहे या ठिकाणी आमदार मॅडम आपल्याला पुढचे मार्गदर्शन करेल. माझ्या या संस्थेशी निगडीत राहून आता एक तप झालं, तर आजच्या भावना
खूप संमिश्र आहेत. म्हणजे या मुलींना मी आरती शिकवतो, त्यांचा विज्ञान वर्कशॉप घेतला होता. तर एकीकडे मी खूप भावूक झालोय की आपली कन्या आता चांगली जाणार आणि त्याचप्रमाणे ती मार्गी लागणार हा एक आनंद सुद्धा आहे. तर नांदा सौख्यभारी असा आशीर्वाद देतो आणि शिरीष लवाटे आणि परिवार यांना धन्यवाद देतो. या समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. नांदा सौख्यभारी. विवाह म्हणजे पवित्र बंधन. विवाह म्हणजे पवित्र बंधन. नाते हे 7 जन्मांचे प्रेम, विश्वास आणि आपुलकीने वचन एकमेकांना जपण्याचे. केवळ पती पत्नीच नाही तर नाते हे 2 कुटुंबांचे. मानव्य परिवारात करतो स्वागत सावंत कुटुंबियांचे. स्वभावातच रुजुता असलेली आमची ऋतुजा करतो आहे आपण सर्वांच्या स्वाधीन. जपतानाच सगळ्या तुम्हाला हळूहळू गणेशही होणार आहे तिच्या अधीन. व्हॅलेंटाईन डेला जमलेले हे लग्न आहे लव्ह ॲट फर्स्ट साईट दोघांचेही. विवाह सोहळ्यात हे अनंत शुभाशीर्वाद नवपरिणतांना सोहळ्यात सहभागी होऊ. चला आपण लहानपणापासून कोणत्या गोष्टीला नकार नाही दिला तर ते गोष्ट सामोरे जाऊन कोणी जर का नाही म्हणलं तर ती स्वतः पुढाकार घ्यायची. अशीच ते आता पुढे जाऊन राजींना पण सांभाळेल, काळजी घेईल. धन्यवाद. प्रत्येक गोष्टीतनं मार्ग काढून पुढे जाण्याची जिद्द तिची खूप आहे. म्हणजे तब्येतीच्या तक्रारी तर होतेच, पण त्यासोबत तिने शिक्षण देखील पूर्ण केलं आणि शिक्षणाची भरपूर आवड आहे. स्वतः शिकायचं आणि दुसऱ्यांना शिकवण्याची पण भरपूर आवड आहे. आमच्या सगळ्या लहान मुलांचा अभ्यास ती घेत होती. आता मुलांना थोडंसं म्हणजे वाईट तर वाटत असणार, पण थोडासा आनंद पण होत असणार, कारण की खूप काटेकोरपणे त्या वेळेचं पालन करायची. क्लासला आमच्या संस्थेत आज हे होणारं लग्न जे आहे आमच्या संस्थेमध्ये 49वा लग्न आहे. त्या 49 लग्नामध्ये आमच्या काही ठिकाणी आमचे लोक नैसर्गिक 2 जण आहेत. असे करून ते सगळ्या मुलांनी 49 मुलांची लग्न झाले. आतापर्यंत या सगळ्या 49 विवाहामध्ये आतापर्यंत 16च्या आसपास नातवंड झालेली आहे आणि ती पूर्णपणे या रोग घडत आहे. आणि ती पुढची पिढी आता नक्कीच चांगली घडवायची आहे. थोडीफार काळजी आपल्याला घ्यावी लागते, ती घ्यायची आहे आणि पुढची पिढी आपल्याला एकदम सक्षम बनवायची आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला खास करून आशीर्वाद. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की मानवीचे दरवाजे तुमच्या कुठल्याही प्रश्नासाठी उघडे आहेत. तुम्हाला काही जरी अडचण आली तर तुम्ही आमच्याकडे येऊन आमच्याकडनं शक्य असेल तर सर्व मार्गदर्शन आणि मदत तुम्हाला आम्ही नक्की द्यायची व्यवस्था करू. गणपतीच्या दर्शनाला लांबच लांब रांगा. ऋतुजाचं नाव घ्यायला कधी सांगा. स्वामींच्या मंदिरात फुल ठेवते वाकून गणेशरावांचं नाव घेते सगळ्यांचा बघा. नंदा माझी हौशी गणेशरावांचं नाव घेते लग्नाच्या दिवशी. सौभाग्याची चांदीची जोडवी सौभाग्याची तुम्ही प्रसाद रावांचं नाव घेते जगदाळ्यांची सून.